पुन्हा एक वार या सुदीन सायंकाळी परमेश्वर पित्याला धन्यवाद असो. प्रियजन हो, या पवित्र वचनाच्या मनन चिंतनाने आमच्या जीवनाला एक मौल्यवान असं मार्गदर्शन मिळत आहे. पुन्हा एक वार आजच्या मननाकडे जाण्यापूर्वी विजय संगीतातून गीत नंबर 139 आपण गाणार आहोत, ख्रिस्त माझा राहे जेथे. या गीताच्या गायनासाठी मी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळकसाहेब यांना पुढे बोलवतो. ख्रिस्त माझा राहे जेथे 139. ख्रिस्त माझा राहे तेच माझे मंदिर, नित्य सेवावे ख्रिस्ता ते, हाच माझा संसार. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त ज्यांचा बंधू ते, आप्त माझे जीवाचे, सेविते जे प्रेमे त्याते, पाय सेवी मी त्याचे. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. मान माझा माझी शक्ती, ख्रिस्त माझी संपत्ती. सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती, संगत्याची सशांती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त येते किंवा तेथे, आज उद्या कल्पांती. व्यापी विश्वाते कालाते, राही माझ्या ही चित्ती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. आज सायंकाळचं जे मनन आहे हे मनन सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांकडून आहे. आजच्या या मननाकडे जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करणार आहोत. रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब हे प्रार्थनेने सुरुवात करतील. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोर आणि कृपाळू परमेश्वर देवा बापा, पुन्हा एक वारी आज सायंकाळी तुझ्या पवित्र चरणाजवळ बसून तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे आम्हाला मनन चिंतन करण्याची एक मौल्यवान संधी तू दिलीस. याबद्दल देवबापा आम्ही आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. या सायंकाळी या मंदिरामध्ये हजर असणारे आम्ही सर्व तुझे दास आणि ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणारे सर्व तुझे प्रिय मंडळी, तुला नव्याने शरण येतो बापा. तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. आज दिवसभरामध्ये
झालेल्या सर्व अपराधांची पापांची प्रभुष्कीच्या द्वारे तू आमची नव्याने क्षमा कर. तुझ्या क्षमेचा एक नवीन अनुभव, स्पर्श व आशीर्वाद या सायंकाळी आम्हा प्रत्येकाला येऊ दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. तुझे वचन देवापा आम्ही ऐकत असताना विशेष करून पुन्हा ऐकवा तुझ्याकडे आम्ही सहाय्य मागतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हा सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांना एक नवीन आत्मिक मार्गदर्शन कर. तुझे दास रेव्हरंड डॉक्टर जयकर तुझ्या पवित्र वचनामधून मार्गदर्शन करत असताना देवापा त्यांचं तू सहाय्य करता हो. आणि या दिवसामध्ये मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, मंडळीच्या आध्यात्मिक विकासासाठी ज्या काही देवापा शिक्षणाच्या माध्यमातून पवित्र वचनांच्या द्वारे योजना राबवल्या जात आहे, त्याचा एक भाग म्हणून आज ही जी स्टडी होणार आहे बायबल वचनांच्या द्वारे, ती देवापा आम्हा सर्व ऐकणाऱ्यांसाठी मंडळीसाठी तू आशीर्वादित कर. आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुझ्या वचनांप्रमाणे देवापा आम्हा सर्व मंडळांची विश्वासांची वाढ हो दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून आजची संपूर्ण वेळ तुझ्या दासाला तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवून देतो. त्यांचं तू सहाय्य करता हो, आम्हा सर्वांचं सहाय्य करता हो. आणि तुझ्या वचनांच्या द्वारे आम्हा प्रत्येकाला एक नवीन आत्मिक आशीर्वाद तो दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आज आपण शृंखला 2 मधील धडा 7 यातील 5व्या अशा प्रकरणाकडे येत आहोत. आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये एका मनाने सेवा करणे या मौल्यवान विषयावरती आज मननचिंतन आपण करणार आहोत. यासाठी सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब एसएचच्या वतीने ही गौरवी सेवा करत आहे. मी सगळ्यांच्या वतीने, जे ऑनलाईन बघत आहे व जे या ठिकाणी उपस्थित आहे, आपणा सगळ्यांच्या वतीने आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपलं स्वागत करतो व पुढील वेळ मननासाठी आपल्याला आमंत्रित करतो. बिल्ड या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण देणाऱ्या आणि मंडळीला व त्या मंडळीच्या सेवा कार्याला सुदृढ करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यालयातर्फे अभ्यासक्रम जो राबविला जात आहे. आपण जो अभ्यासक्रम करीत आहोत तो मंडळी केंद्रित अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळे या अभ्यासाचं नाव आहे ख्रिस्ताचा मार्ग आणि प्रेषितांचं शिक्षण, किंवा ख्रिस्ताचा व प्रेषितांचा मार्ग आणि त्यांचं शिक्षण. ही शृंखला अनेक विषयांमध्ये विभागलेली आहे. याचा आधार 13 पुस्तके प्रारंभिक आहेत ज्यामध्ये मूलतत्वे शिकवलेली आहेत. 3 शृंखला आहेत, 1 ते 4, 5 ते 8, 9 ते 13. प्रत्येक पुस्तकामध्ये किमान 5 मूलतत्वे येतात. म्हणजे 4 पुस्तकांमध्ये पहिल्या शृंखलेत 20 तत्वे छोटी छोटी आपण शिकतो. त्यानंतर अशी तत्वे शिकत जाताना दुसऱ्या शृंखलेतल्या 4 पुस्तकांमध्ये पुन्हा आपण 20 तत्वे शिकतो. तिसऱ्या शृंखलेमध्ये सुद्धा आपण 20 ते 25 तत्वे शिकतो, अधिक त्यानंतर त्याला जोडून मार्गदर्शक जे आहेत, म्हणजे ज्यांना शिकवण्यासाठी प्रशिक्षित करण्यात येत आहे की त्यांनी मंडळीला प्रशिक्षित करायचं, त्यांचं पुस्तक त्यासोबतच त्यांना अभ्यासावं लागतं. ते शिक्षकांची मार्गदर्शिका ती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ती आपल्या सर्वांना देण्यात आलेली आहे. उद्देश काय आहे की प्रथम डॉक्टर राजेश वळवी जे आपले अध्यक्ष आहेत आणि त्यांनी मला मदतीला घेतलं. आम्ही दोघांनी पहिले ते समजून घ्यावं की ही पद्धती काय आहे. 1 वर्ष किमान आम्ही त्याचा अभ्यास केला. मी दिनाकरन सरांबरोबर राहिलो काही वेळेला, त्यांच्याकडून शिकलो, काही सेमिनार अटेंड केले सोबत. त्यानंतर अनुप पाळक, सागर असे काही जणांना नेलं, आम्ही ते अटेंड केलं, शिकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पूर्वतयारी करून
मराठीमध्ये ही पुस्तकं नसल्यामुळे हळूहळू आपण आपल्या मंडळांमध्ये हे प्रशिक्षण चालू केलं. आपल्या प्रशिक्षणासाठी सत्रे भरविण्यात आली. या सत्रांमध्ये सर्व प्रमुख, सर्व सेवक वर्ग, पाळक, स्वार्थिक आणि मंडळांचे वडील हे होते. त्यांना वारंवार आपण याची जाणीव करून दिली. आणि त्यानंतर आता काही जणांनी पुढचा टप्पा गाठला. त्यामध्ये आहे चर्च मल्टिप्लिकेशन मुवमेंट. आणि ही जी मंडळी वाढीची चळवळ आहे त्यामध्ये मला वाटतं 4 जणांनी पारंगत होऊन अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यांना त्याचं सर्टिफिकेट मिळालं. आता यांना पुढे जाण्यासाठी परत संधी आहे. आणि ज्यांना करायची इच्छा आहे CMM एन्सायक्लिकल नावाचं पुस्तक किंवा लेख आहेत. त्याच्यातल्या 2, 4 आणि 9 या 3 धड्यांचाच फक्त त्याच्यात अभ्यास आहे. आणि त्या 3 धड्यांचा अभ्यास जर तुम्ही पूर्ण करता तर जसं रेव्हरंड अनुप आहे किंवा सागर आहे यांनी जसं पूर्ण केलं तसं कोणालाही तो पूर्ण करणं शक्य आहे. तुम्हाला असं वाटत असेल इंग्रजीमुळे कठीण जातं तर तुम्ही मराठीत पण ते लिहू शकता, करू शकता. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की मी जेव्हा सांगतो अभ्यासाबद्दल त्यावेळेला तुम्हाला तत्व देत असतो. मी तुम्हाला काही उत्तरं पण देत असतो, पण मी नाव घेऊन सांगत नाही. आणि तुम्ही हुशार असाल तर तुम्ही नोंद कराल असं मी तुम्हाला सांगतो. ही नोंद कशाला, तर घरी गेल्यावर आपल्या अभ्यासामध्ये ते पुस्तक घ्यावं. तुम्हाला मंडळीत वापरायला पाहिजे, तुम्ही मंडळीत वापरू शकता. गटात वापरायला पाहिजे, गटात वापरू शकता. हाऊस व्हिजिटिंगला वापरू शकता. की मागच्या वेळेस जसं राजा सरांनी फार बहुमूल्य सल्ला दिला होता की आपण प्रेषितांची कृत्ये निदान 3 वेळा वाचायचं आहे. आणि हाऊस व्हिजिट करताना एक जर त्याच्यातला परिच्छेद पाठ घेतला तर तो प्रत्येक घरी जर आपण करत गेलो तर पुस्तकही वाचन होईल, लोकांनाही सांगता येईल आणि तुम्हाला काही गोष्टी लक्षात राहतील. तर ही अशी एक नॉन फॉर्मल, म्हणजे जसे शाळा असते, जसे बायबल कॉलेजेस असतात, तशा धर्तीची ही पद्धत नाही. ही मुक्त पद्धत आहे. परंतु ह्या मुक्त पद्धतीमध्ये किमान 7 अध्ययन पद्धतींचा वापर आपण करतो, हे लक्षात ठेवावं लागेल. परंतु मुक्त पद्धती म्हणजे बंधन नसलेली, असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, असंच उत्तर आलं पाहिजे असा तेथे काहीही नियम नाही. देवाचं वचन मी जेव्हा सांगतो, म्हणजे अभ्यास जेव्हा मी घेतो, तरी मी माझा दृष्टिकोन आणि लेखकाचा दृष्टिकोन सांगितल्यावर तुम्हाला असं वाटतं की मला हे वाटतं हे पण आहे, तर ते तुमचं उत्तर महत्वाचं आहे. मी जे सांगितलं, लेखकाने जे सांगितलं तेच तुम्ही परत लिहिलं तर काहीच उपयोग नाही. तुम्हाला काय समजलं आणि मग ते सत्य समजलं आणि त्याला मग आपण नियमामध्ये बदललं की मग त्यांनी शास्त्र शोधला. नियम काय, आपण शास्त्र लेख शोधावे, अध्ययन करावे, हे आपणच करायचं. म्हणून याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. आणि विशेषतः पुढारी आणि सेवक वर्गाने याकडे लक्ष देणं आवश्यक ठरेल. जर कोणाला पूर्ण करायचं आहे, 15 ऑक्टोबर ही मुदत आहे, त्याच्या आत आपल्याला करता येईल. मला माहीत आहे होईल जर तुमची इच्छा असेल तर. प्रतिसाद द्या, म्हणजे मग बुधवारी किंवा काही वेळ वेगळा काढून मी आपणाला अनुपाळक किंवा आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करू अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपल्या आजच्या थोड्याशा या अभ्यासाकडे लक्ष देऊ. आपल्या पुस्तकाचं नाव आहे फलद्रूप जीवनाचा दृष्टांत पाहणे. फलद्रूप जीवनाचा दृष्टांत पाहणे. आणि तत्व काय आहे, सेवा कार्याची प्रथम तत्वे लक्षात घ्या. जे धडे आपण घेत आहेत, आज शेवटला 5वा धडा आहे, पण हे 5ही धडे आपल्याला 5 तत्वे शिकवितात. आणि ही तत्वे कोणती आहेत, सेवा कार्यासंबंधी तत्वे आहेत. शृंखला 2 मध्ये हे 3रं पुस्तक किंवा 7वं पुस्तक सेवा कार्याची प्रथम तत्वे आहेत. 4 तत्वे आपण पाहिली. पाहिजे तर मी उजळणी करून देतो तुम्हाला. तुम्ही जर ऐकलं नसेल किंवा लक्षात घेतलं नसेल तर ही तत्वे समजून घ्या. पहिलं तत्व आपण पाहिलं की देवाने आपल्याला
चांगल्या कार्याकरिता निर्माण केलं. धडा क्रमांक 1, देवाने आपल्याला चांगल्या कार्याकरिता निर्माण केले. दुसरं तत्व होतं दुसऱ्या धड्यामध्ये, धनी, गुलाम आणि समकालीन कार्यपद्धती होती. त्याबद्दल पवित्र शास्त्र किंवा नवा करार किंवा संत पाऊल काय सांगतो? धनी, गुलाम, समकालीन कार्य याबद्दल, या संबंधाबद्दल संत पाऊल काय सांगतो? आणि त्याच्यातून शिकलेला जो काही धडा असेल तो आपला नियम किंवा तत्व. तिसरं बघितलं, शिस्तबद्ध कामाची नीती तत्वे. शिस्तबद्ध काम नाही, नीती तत्वे. एथिकल प्रिन्सिपल्स इंग्रजीमध्ये म्हणतात. म्हणजे प्रत्येक कामामध्ये नैतिकता जोपासणं आवश्यक आहे. मग ही नीती तत्वे आपण थेसलोनिकराच्या पत्रातून थोडक्यात पाहिली आणि काही तज्ञांचा सल्ला घेतला. चौथा धडा मागच्या वेळेस जो मी घेतला त्यामध्ये आपण पाहिलं की आपण हे करत असताना मुख्य मुद्द्याकडे वळण्या अगोदर आपण विद्वानांचा सल्ला घेत असतो. परंतु आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की या सल्ल्यांप्रमाणे आपण जेव्हा करतो तर ते विद्वान जे आहेत ते विद्वान आपल्याला समजलं पाहिजे ते काय म्हणतात. पण त्यानुसार आपल्या परिस्थितीमध्ये त्याचं लागूकरण करायचं. संतोषाने देणारे बना हा आपण चौथा धडा घेतला. तत्व काय होतं? संतोषाने देणे, संतोषाने देणारा बनणे. मग आपण कराचा संदर्भ घेतला आणि आपण त्यावर थोडं विवेचन केलं. आज शेवटलं तत्व आहे की मग ह्या चारही तत्वांच्या आधारे आपण आपल्या आजीवन कार्याकडे एक मनाने एक चित्ताने लक्ष देणे. आजीवन कार्य म्हणजे मग काय यावर आपण थोडंसं आता विवेचन करणार. परंतु सारांशाचा आजीवन कार्य म्हणजे जो काही व्यवसाय, जे काही तुम्ही काम हाती घेतलं आहे, जे काही तुमचे क्षेत्र आहेत कामाची, ती तुमची एकदा हाती घेतल्यावर कदाचित आजीवन असणार आहेत. जसं शेतकी हा व्यवसाय आजीवन आहे, इंजिनिअरिंग आजीवन आहे, मेडिसिन आजीवन आहे, शिक्षकी पेशा आजीवन आहे. मग जर असं आहे की जसं सोनार आहेत, लोहार आहेत, व्यापारी आहेत, ते आजीवन आपलं कार्य करतात. तर मग आपण जे ख्रिस्ती आहोत आपण काय करावं? आपण करू नये का? जर पंचपत्री सेवा कार्य मंडळीला देणगी म्हणून दिलं तर आपण प्रेषित पण आजीवन करावं का? पाळकीय पण आजीवन करावं का? सुवार्थिकीय सेवा आजीवन करावी का? शिक्षकी पेशा आजीवन करावा का? हे लक्षात घ्यायचं आहे. काही कामं, काही सेवा, काही जबाबदाऱ्या आपल्याला आजीवन आहेत. परिवारामध्ये काय आहे आजीवन? आपली सेवा, आपलं कार्य. परिवाराचा प्रमुख म्हणून आपल्या परिवाराची आजीवन काळजी घेणे हे आजीवन आहे. असं म्हणता नाही येणार की तुम्ही माझं ऐकत नाही आणि मग मला हे आवडत नाही, आता मी करणार नाही. हे दररोजचे आपले विषय आहेत. काही आवडतं, काही आवडत नाही, काही जमतं, काही जमत नाही. परंतु समजा कुटुंब प्रमुख बाप आहे तर त्याचं कार्य बापपणाचं कसं आहे? आजीवन. मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांची जी जबाबदारी आहे ती आजीवन पार पाडायची, असा त्याचा अर्थ आहे. मग लेखक असं म्हणतो की जर सामान्य जगामध्ये लोक आजीवन कार्य नीती तत्वांच्या आधारे, मूल्यांच्या आधारे, काही नियमांच्या आधारे जर पूर्ण करतात तर ख्रिस्ती मंडळीमध्ये जे आहेत ते नेते, सेवक, कर्मचारी,
यांनी आपलं काम त्या तत्वांच्या आधारे आजीवन करण्यासाठी काय करायचं आहे, एकचित्ताने त्याकडे लक्ष द्यायचं आहे, असा आजचा धडा आहे. म्हणजे एक मंडळी आणि तिची व्यवस्था आहे, त्यामध्ये अगदी स्वयंपाकी, झाडपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, ते समजा ज्या जगाच्या दृष्टीने कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी असू शकतात. नंतर तिसऱ्या दर्जाचे येतात, दुसऱ्या दर्जाचे येतात, पहिल्या दर्जाचे येतात, आणि मग पहिल्या दर्जाच्या वर असणारे ते मोठ्यातले मोठे ते असतात. तर मग आता कनिष्ठ दर्जाचं काम करणाऱ्यांनी आपलं काम सुद्धा त्या नीतिनियमांच्या आधारे देवाचं धरून आयुष्यभर करायला पाहिजे, दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करायला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. आणि ते न केल्यामुळे काय होत आहे की मंडळी आणि मंडळीचं जे काही म्हणजे ध्येय आहे ते गाठण्यास मंडळी थोडी कमजोर पडते. आपण त्याच्यात येणाऱ्या काही विषयांना आपण घेणार नाही, तो आपला आजचा विषय नाही. परंतु आजीवन कार्य करण्यासाठी एक चित्ताने लक्ष द्यावे लागते, असा त्याचा अर्थ आहे. मी मागच्या वेळेस हा विषय छेडला होता की मग असं जर आहे, उदाहरणार्थ मंडळी आणि मंडळीची व्यवस्था, तर मग जे पाळक किंवा सुवार्तिक येतात, शिक्षण घेतात, कधी त्यांनी याचा विचार केला होता का की मी हे शिक्षण का घेत आहे, या शिक्षणाने मला काय उपयोग होणार आहे, मी काय बनणार आहे. मागे बोललो मी की 20, 25, 30 विषय हाताळतो आपण, पण मंडळीमध्ये जेव्हा आपण कारभार घ्यायला येतो तर आपल्याला मंडळ्या व्यवस्थेप्रमाणे घेतात. पण जर मी उपदेशक किंवा सुवार्तिक आहे, काय माझं शिक्षण त्या बायबल कॉलेजमध्ये उपदेशक बनण्यासाठी देण्यात आलं का, पाळक बनण्यासाठी देण्यात आलं का, प्रेषित बनण्यासाठी देण्यात आलं का, शिक्षक बनण्यासाठी देण्यात आलं का, हे लक्षात ठेवायचं असतं. आणि तेथे संधी नाही मिळाली तर तुम्हाला संधी मिळवावी लागेल किंवा तुम्हाला निर्माण करावी लागेल. तुम्हाला माझा अनुभव माहीत आहे. मी 78 साली 1 जूनला आपल्या ट्रस्टकडून माझी अपॉइंटमेंट झाली तळोदा स्टेशनला, आणि माझा 1 जूनचा पहिला दिवस शिक्षकपणाचाच होता. मला माहीतच नव्हतं की म्हणजे बायबलचं शिक्षण इतकं गहन आहे, द्यावं लागतं. पण मला स्टेशन मॅनेजर ए चोपडे होते, अर्नेस्ट चोपडे, ते मला म्हणाले नाही नाही नाही, तुम्हाला स्वार्थ आश्रममध्ये शिकवावंच लागेल. म्हटलं पाळसाहेब, मी बायबल कधी शिकवलं नाही ना यापूर्वी, माहिती आहे मला, पण शिकवलं नाही. नाही नाही, ते चालणार नाही, तुम्हाला तयारी करावी लागेल. आणि पहिला दिवस माझा मी ते केलं. त्यानंतर मला सांगण्यात आलं की तुम्हाला पाळकपणासाठी आम्ही निवडला आहे, धुळ्याला तुम्हाला पाळकी काम करावं लागेल. चेअरमन होते अल्बर्ट चोपडे, मला म्हणे इकडे या ग्लॅडविन, पाळके कामाची शिक्षण जी वही आहे तुम्ही सर्व घेऊन या, हे पहिले वाचा, 3 महिन्याचा अभ्यास करा, अडचण आली मला विचारा आणि तुम्ही जा. मी तसं केलं. हे का मी सांगत आहे, मला जमलं म्हणून मी बोलत नाही आहे. याच्यासाठी आपल्यालाच विचार करायचा आहे की एक काम मला जे करायचं आहे त्याचं योग्य थोडं पूर्ण मला काय हवं, प्रशिक्षण हवं. हे शिक्षण पुष्कळदा आपल्याला बाहेर जाऊन घेता येत नाही. मी प्रयत्न केला की मी सेमिनारीत गेलो वगैरे वगैरे, ते जाऊ द्या ते, परंतु काही जणांना ते जमतं, काही जणांना जमत नाही. तर तो वाद नाही आहे. वाद हा आहे की जे आपण करतो त्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, एकचित्ताने, एक मनाने करायला पाहिजे, असा त्याचा अर्थ. आणि मग जर शिक्षण द्यायचं असेल तर शिक्षण पद्धतींचा अभ्यास करावा लागेल. प्रचार करायचा असेल, प्रचाराच्या पद्धतींचा अभ्यास करावा लागेल. तुम्हाला संभाषण करायचं असेल, डायलॉग, त्याचा अभ्यास करावा लागेल. असे विविध क्षेत्र आहेत. म्हणून त्या क्षेत्रानुसार आपण प्रयत्न करावा. आता 1 कोरिंथ 9 अध्याय आणि 24 ते 27 या वचनाचा थोडक्यात सारांश पण मी सांगून देणार आहे आणि तुम्हाला नोंद मी पाठवून देतो.
तुम्ही त्याचं वाचन करू शकता. आजचा धडा हा स्पर्धांबद्दल आहे आणि स्पर्धांमध्ये रोमच्या आणि ग्रीक साम्राज्याच्या काळामध्ये पौल ज्या स्पर्धांचा उल्लेख करतो किंवा ज्या क्षेत्रांचा उल्लेख करतो त्यामधून आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत. पहिले करीन 9 अध्याय 24 ते 27. पौल असं म्हणतो करिंदकराच्या लोकांना, शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही का? मुख्य वचन आहे, असे धावा की तुम्हाला ते बक्षीस मिळेल. तिथे लिहिलेलं नाही पण संदर्भ तसा आहे. असे धावा की तुम्हाला काय मिळेल? बक्षीस मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी असे करतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी असे करतो. म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे बॉक्सिंग, म्हणजे वाऱ्यावर मी मुष्टियुद्ध प्रहार करत नाही, तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यास वश न केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उरलेला असा ठरेन. परत ठरेनवर संख्या क्रमांक 1 आहे. पद्धत काय? लेखकाची ही जी सूचना आहे तिचं थोडक्यात काहीतरी मार्गदर्शन स्पष्टीकरण तळटीपेमध्ये आहे. पसंतीस न उतरलेला असा ठरेन म्हणजे क्रमांक 1 ची तळटीप सांगते, अपात्र असा ठरेल, असा त्याचा अर्थ आहे. विवरणामध्ये थोडक्यात मी तुम्हाला टप्पे देऊन देतो. 24व्या वचनामध्ये तो म्हणतो, विजयवंत बनून किंवा समजून मानून स्पर्धा करा असं तो म्हणतो. पण कशी? तुम्ही विजयवंत माना. आपण त्याच्या विवरणामध्ये जाऊ नंतर. दुसरा तो टप्पा 25व्या वचनामध्ये सांगतो, विजयवंत मानून, बनून, समजून स्पर्धेचा नियमबद्ध कसून सराव करा, प्रशिक्षण घ्या. स्पर्धेचा सराव कसा? नियमबद्ध. आणि तिसरं जे आहे 26-27 मध्ये, विजयवंत मानून हार न मानणारा असा स्पर्धेचा स्पर्धक बना. हार न मानणारा म्हणजे स्पर्धा संपली, 1 क्रमांक नाही मिळाला, 2 मिळाला, मी परत सराव करेन, परत स्पर्धेत उतरेन आणि मी मिळवेन, ही जिद्द त्याच्यामध्ये असते असं पौल सांगतो. आणि लेखक या पुस्तकामध्ये काय सांगतो ते मी तुम्हाला सांगत जातो. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही नोंद करू शकता. लेखक असा म्हणतो पुस्तकामध्ये, आपल्या आजीवन कार्याकडे एक मनान लक्ष देणे याकडे, असं म्हणतो की थोडक्या विश्वासणाऱ्यांनाच सांगणे की त्यांचे जीवन विशिष्ट योजनांनी व्यापलेले आहे. सहसा आपण काय करतो? थोडक्याच लोकांना सांगतो. काय? त्यांचं जीवन देवाच्या विशिष्ट योजनांनी व्यापलेलं आहे. लेखकाचं असं मानणं आहे, सर्व मंडळीला कळायला पाहिजे, थोडक्या लोकांना नाही. वैयक्तिकरित्या, सामूहिकरित्या. दुसरी गोष्ट आपण या लेखामध्ये शिकतो, देवाने आपल्याला निर्माण केले, हे आपण पाहिलं इफिस 2:10. कशाला? सत्कृत्यांकरिता आपले जीवन आकारबद्ध केले, हे त्यांना स्पष्ट करायला पाहिजे. मुख्य शब्द काय आहे? आकारबद्ध. आपण ते म्हणतो ना गाणं,
मैं मिट्टी हूं तू है कुमार, मुझको उठा मुझको बना. तसं आकार. नुसतं जीवन नाही, जीवनाला काय द्यायचं आहे? आकार. तुमच्या पाचारणाला काय द्यायचं आहे? आकार. आकार नसेल तर तुम्हाला कसं समजेल ही की वस्तू काय आहे? माझ्याकडे हा कागद आहे, याला एक आकार आहे, चौकोन आहे, आयताकृती आहे, कागद आहे, हा आकार आहे. या आकारामध्ये काहीतरी आहे जे तुमच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते जितकं मौल्यवान तितकं त्याचा आकारही सौंदर्यवान. कारण आकारबद्ध जीवन हे देव घडवतो. इफिस्कराच्या 5व्या अध्यायाप्रमाणे देव मंडळीला कसं सजवतो. तुमच्या जीवनाला सजवायला देवाच्या हाती देणं असा त्याचा अर्थ आहे. तिसरी गोष्ट आहे, काम आणि आपल्या व्यवसायामध्ये शिष्यत्व महत्वाचे आहे हे समजणे आवश्यक आहे, हे शिकवणं आवश्यक आहे. मी नवा जन्म पावलो तेव्हा मी काय बनलो? शिष्य. पुढे वाढलो, मी काय आहे? शिष्य. मी कामधाम केलं, रिटायर झालो, मी काय म्हणून रिटायर झालो? नुसतं कामाचा, माझा पदाचा, नावाचा आधार घेऊन नाही. तेव्हा पण मी काय होतो? शिष्य. मरेपर्यंत मी काय आहे? येशूचा शिष्य. काही लोक आपल्याला काही अडचणी आल्यावर सर्व सोडून देतात, शिष्यत्वही सोडून देतात, असा त्याचा अर्थ आहे. चौथी गोष्ट, जे आपण जीवन कार्यात पूर्ण करू किंवा करू इच्छितो ते पूर्ण करण्यास शिका. तुम्ही काय करू इच्छिता ते पूर्ण करण्यास शिका, असा त्याचा अर्थ आहे. अपूर्ण सोडू नका, त्याच्या पाठीस लागा. जे देवाने आपल्याला कार्य दिलं त्याच्या प्रती आपण कसं असावं? कटिबद्ध. कटी म्हणजे कंबर. तुमची कंबर कसलेली असू द्या, काही होईल ते होईल, कंबर कसलेली असू द्या, त्याला कटिबद्ध असं म्हणतो आपण. कटिबद्ध राहा. परिस्थितीवर अवलंबून राहू नका, देवावर अवलंबून राहा आणि आपल्या कार्याप्रती कटिबद्ध राहा. आणि शेवटली महत्वाची गोष्ट आहे, 6वी, बक्षीस रूपी मुकुट मिळवण्यासाठी अपेक्षेने समर्पण करा. आपल्याला या कार्याचा मोबदला काय मिळणार आहे? मुकुट मिळणार आहे. आणि ते माझं काय आहे? बक्षीस. ते या जगात मिळणार नाही मला. माझ्या सेवेचा मोबदला मला दिला जाईल, परंतु जे जबाबदारी किंवा कार्य मला दिलं होतं की मी प्रेषित होतो ते मी कटिबद्ध होऊन पूर्ण केलं, मरेपर्यंत विश्वासू राहिलो, त्याचा मुकुट, त्या कामाचा मुकुट मला मिळेल, जीवनाचा नाही. म्हणजे मी जीवन जगल्याचा मुकुट नाहीये. स्पर्धक असाल तर तुम्हाला काय मिळतो? मुकुट किंवा बक्षीस. बघणारे तुम्ही असाल आजूबाजूला, तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला आनंद मिळतो, समाधान मिळतं, अपेक्षापूर्ती होते, तुमचा गडी जिंकला याचा अभिमान वाटतो, पण तुम्हाला मुकुट मिळत नाही. मिळतो कोणाला? स्पर्धकाला मिळतो. ख्रिस्ती जीवनाच्या स्पर्धेत आपण जेव्हा उतरलेलो आहोत तर विश्वासणारे सर्वसाधारण लोक आणि नेते, आचरण झालेले, सेवा कार्य करणारे यांच्यात थोडा स्पर्धेमध्ये फरक आहे. आपण जे निवडले गेलो आहोत असं म्हणतो, नेमले गेलो आहोत असं म्हणतो, आपण कोण आहोत आता? स्पर्धक आहोत. मग स्पर्धक म्हणून आपल्याला जर बक्षीस पाहिजे आहे, मुकुट पाहिजे आहे, तर आपण कटिबद्ध होणं गरजेचं आहे. या शास्त्र भागातून 2-3 गोष्टी पहिले आहे त्या अशा की, पहिली गोष्ट, धावताना म्हणजे रनिंग रेसेस, धावण्याच्या शर्यतीबद्दल तो बोलत आहे. धावणाऱ्यांचा अभ्यास जर तुम्ही केला तर 3 ते 6 महिने
ते दर स्पर्धांअगोदर अतिशय कसून सराव करतात, पण सराव करताना दुखापत होऊ देत नाही, हे लक्षात घ्या. ते कसून सराव करतात, नियमाने सराव करतात, परंतु ते जपतात. कुठे? आपल्याला इजा होऊ नये. आपल्याला धावायचे पण आपले पाय सुरक्षित असले पाहिजे. त्या संदर्भात त्यांचं खानपान, त्यांचं उठणं बसणं, त्यांच्या शरीरावर संपूर्ण नियंत्रण. दुसरी गोष्ट आहे इंद्रिय दमन. ते सराव करताना स्वतःला सांभाळतात. दुसरं आहे इंद्रिय दमन, स्वतःच्या इंद्रियांवर ताबा ठेवतात. मी मागे सांगितले 5 इंद्रिय, त्याच्यावर नियंत्रण ते ठेवतात. तुमचं आहे गंध, चव, दृष्टी, ऐकणे आणि स्पर्श. कोठे स्पर्श करायचा, कोणाला करायचा, केव्हा करायचा, ह्याची फार खबरदारी घेतात. गंध किंवा चव, काय खायचं, किती खायचं, केव्हा खायचं, नियमाप्रमाणे काय आहे, स्पर्धेसाठी आवश्यक काय. नाही तर 100 मीटरची स्पर्धा आहे आणि खूप तावून सलाकून 3 महिने खाऊन घेतलं, पोट वाढवून घेतलं, काय पळणार आहे. तसं नाही चालत. योग्य खुराक, योग्य अन्न, त्याला इंद्रिय दमन म्हणतो. त्या 5 प्रकारे आपण मिळवतो. आणि तिसरी गोष्ट आहे, आपल्याला अविनाशी मुकुट प्राप्त करण्यासाठी हे करायचं आहे. कधीतरी मला वाटतं मागे या मुकुटांबद्दल कोणीतरी बोललं आपल्या मंडळीमध्ये, कदाचित आवश्यक असेल, मग मी माझ्याकडे आहे नोंदी, तुम्हाला हव्या तर मी देऊ शकेन. म्हणून पौल स्वतःची उदाहरण देताना म्हणतो, मीही तसाच धावतो. म्हणजे आता तो प्रशिक्षक म्हणून स्पर्धकांना आपलं उदाहरण देत आहे, असा त्याचा अर्थ आहे. दुसरी स्पर्धा दाखवली आहे की मुष्टी युद्ध, बॉक्सिंग. वाऱ्यावर मुष्टियुद्ध, हवेत, आपण म्हणतो ना हवेत तीर मारला. पण सरावाच्या वेळेला प्रत्यक्ष ते त्यांच्या प्रशिक्षकाबरोबर अभ्यास करतात. आणि काही वेळेला कोणी नसताना ते हातवारे करून त्यांच्या बॉक्सिंगच्या त्याच्या तंत्राला ते करत असतात. पळताना, चालताना ते त्यांचे ॲक्शन्स करत जातात. पण ते वाऱ्यावरच असतात, पण तो सरावाचा भाग असतो. पण स्पर्धेमध्ये स्पर्धकाला ठोकतात, ते वाऱ्यावर प्रहार करत नाही. जितके वाऱ्यावर गेले तितके वाया जातात, त्यांची शक्ती वाया जाते, थकून जातात. एक म्हणजे नेम धरून आपल्याला स्पर्धा करायची आहे. नेम, मुष्टियुद्धामध्ये नियम आहे आणि नियम आहे की तुम्हाला इथून इतक्यावरच प्रहार करायचा, मागून करायचा नसतो. आणि कुठे प्रहार करायचा, कसा करायचा, त्यांचा नेम त्यांनी ठरवलेला असतो, नेम धरून. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला तो म्हणतो मी कुदलतो. कुदलणे हा शब्द आहे, तुम्ही कोणाकडून घेतलेला हा शब्द असावा? कुदलणे आठवतं काही? कुंभार. कुंभार आपल्या पायाने जी पात्र बनवतो, ती जी माती लवचिक तो करतो, तो ती कशी करतो? पहिले पायाने ते कुदलतो, तुडवतो. या शरीराला मजबूत करण्यासाठी त्याला इंग्रजीमध्ये आय बॉक्स, मी स्वतःला ठोसे देतो, असा त्याचा अर्थ आहे. कारण मला समजलं पाहिजे माझी सहन करण्याची क्षमता किती आहे, कमी आहे, जास्त आहे, वाढते आहे. आपल्या शरीराला ते कार्य पूर्ण करण्यासाठी कुदलणे, यावरून काही संप्रदाय आलेले आहेत. ते खोल्या ठेवतात, त्या म्हणजे वेगळ्या केलेल्या खोल्या असतात. त्यामध्ये काहींनी चाबूक, काहींनी वेत, असं काही पदार्थ, असं काही साहित्य ठेवलेलं आहे. आणि ते जे असं चुकतात, नियम मोडतात, ते काय करतात? त्या खोलीत जातात आणि स्वतःला कुदलतात, स्वतःला ठोकून घेतात. असे काही आपल्यामध्ये पंथ आहेत. कुदलणे तो. आणि मग शेवटी आहे दास करणे, म्हणजे अंकित, ताब्यात, स्वैर न जाऊ देणे. 5ला उठायचं आहे, 4 किलोमीटर पळायचं आहे, पळायचं आहे. शरीर म्हणून जाऊ द्या,
नाही नाही नाही, ह्या खोपडीला सांगावं लागतं वेळ झाली, करावं लागेल. का? कारण काय आहे? स्पर्धा आहे. आणि काय मिळवायचं आहे? बक्षीस आणि मुकुट. झोपून चालणार नाही. वयाप्रमाणे काही गोष्टी होतात, वयाप्रमाणे स्पर्धा होतात, हे मला मान्य आहे. परंतु विशेषतः होतकरू तरुण किंवा तरुण प्रौढ यांच्यासाठी सांगितलेलं आहे की तुम्ही असं शरीराला ताब्यात ठेवा. परिणाम तो सांगतो शेवटी संपवतो. काय आहे? तुम्ही असं न केल्यास काय होतं? इतरा सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. जे काही शिकवलं त्याची स्थिती काय होते? नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. है ना? आहे अशी स्थिती. त्याचं कारण पाऊल काय सांगते? या नियमांकडे तुम्ही आजीवन लक्ष दिलं पाहिजे होतं, असं त्याचा अर्थ आहे. पण तुमचं कार्यकाल संपला, मान्य आहे. वय झालं, मान्य आहे. पण काही शिस्त ही आजीवन आहे, ती आपण पाळावी. काय म्हणून? स्पर्धा म्हणून. आणि मला असं वाटतं आपल्यामध्ये बऱ्याच जणांना ही अडचण आहे की आपण थोडं काय म्हणतो, हपकून जातो. लोक मला काय म्हणतील, मी चाललो तर लोक मला काय म्हणतील, मी पळालो तर लोक काय म्हणतील, पाळक म्हणून मी हाफ पॅन्ट घालून जर रस्त्यावर जॉगिंग करायला गेलो तर लोक मला काय म्हणतील, मी काही व्यायाम केला तर लोक मला काय म्हणतील. हे काय म्हणतील हा प्रश्न फार मोठा आहे. आणि मंडळांना विनंती आहे माझी की का बरं तुम्ही स्वातंत्र्य देत नाही? पाळक सेवकांच्या शारीरिक मजबूतीसाठी जर काय आहे त्यांना प्रोत्साहित का करत नाहीत? करायला पाहिजे. कारण शेवटी हे आपल्याला कुठपर्यंत न्यायचं आहे? आजीवन. म्हणून नियम आजचा तो असा होता, जे कार्याचं क्षेत्र तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या मर्यादा आहेत, पण नियम काय आहे? तो कुठपर्यंत पाळायचा? आजीवन. आणि त्याच्यासाठी 2 स्पर्धा त्यांचं उदाहरण त्याने दिलं, धावणे आणि मुष्टियुद्ध करणे. मला आठवतं आपल्या मंडळांमधून आजपर्यंत एकच मुलगा कॉलेजकडून बॉक्सिंगमध्ये थोडा पुढे गेला. होते आपल्यामध्ये बॉक्सिंगची आवड असणारे होते, असू शकते आवड. परंतु तुम्ही जर बॉक्सरचे चेहरे बघाल, जेव्हा ते संपल्यावर कुठे नाक तुटलेलं, कुठे डोळा फुटलेला, काय त्यांच्या चेहऱ्याची अवस्था होते हे तर ते तेव्हाच कळतं. आयुष्यभर त्या खुणा ते बाळगतात, पण त्यांचं ते राकटपणा पाहिल्यावर त्याचं एकदम लोकांना दिसतंय माणूस खतरनाक आहे. आणि त्याच्या नादी लागणं तर खतरनाक आहे. मग करतो नुसतं हात पण लावल तर कठीण होऊन जाईल. आणि तसं मी बघितलं. माझ्या एका मित्राने बोलता बोलता गप्पा करताना सहज त्याला असं केलं आणि तो खालीच पडला. त्याचं नेमकं इथे सहज असं त्याने केलं. मी म्हटलं, अरे बापरे, इतकी क्षमता असते, इतकी ताकद असते नुसतं असं करण्यावर. तर ते पण आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्याला सांभाळावं पण लागतं. की ती जर क्षमता तुमच्यामध्ये आली तर आम्ही जो नियम पाळतो, मला जो शिकवला माझ्या वडिलांनी तोच आहे, बेटा असं काही झालं तर हात मागे हात बांधून घे, समोरच्यावर प्रहार करू नको. असे हात आवरले जात नाहीत, असा नियम मोडला जात नाही. तुमचे हात मोकळे आहेत तर तुम्ही ते करता. परंतु आपण का बांधतो हात? ख्रिस्तासाठी समर्पण झाल्यामुळे. आणि आपण हे दाखवतो, या शरीरावर माझं काय आहे? नियंत्रण आहे. मला जरी राग येतो, मी बदला घेऊ शकतो, पण मी ते करणार नाही. कारण मी कोण आहे? येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे. हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे आजीवन तुम्ही ते कराल तर तुम्हाला मुकुट मिळणारच आहे याची खात्री आहे. म्हणून आजचा धडा तुम्ही जेव्हा अभ्यासाल तर ह्या नोंदी मी तुम्हाला दिल्या आहेत, त्याप्रमाणे आजचा नियम आहे, आजीवन कार्याकडे लक्ष द्या. कसं? एक चित्ताने. आणि 6व्या धड्यामध्ये हे नियम
तुम्ही 1, 2, 3, 4, 5 असे लिहून तुमचं मत मांडायचं आहे. हा तुमचा पुस्तकाचा भाग तेथे संपून जातो. जेव्हा तुम्हाला अपलोड करायचं आहे तर तुम्ही हे असं लिहिलं आणि त्याचं विवरण तुम्हाला द्यायचं आहे. अगदी आनंदाने देऊ शकता. मराठीत पाहिजे मराठीत द्या आणि ते तुमचं स्वीकारण्यात येतं. अशी ही पद्धत आहे. म्हणून कृपा करून लक्ष द्या. आणि मी 8वं पुस्तक पुढच्या वेळेस सुरू करेन. त्यानंतर यांच्याबद्दल 15 ऑक्टोबरपर्यंत जर कोणाला असं वाटतं जर पूर्ण करायचं आहे तर सोबत शिक्षकांची मार्गदर्शिका आहे ती पण वाचा. आणि त्यासाठी जर वेगळा आपल्याला वेळ द्यायचा असेल आपण 1 दिवसीय सत्र डॉक्टर राजेश वळवे यांना सांगून बोलावू शकतो आणि अभ्यास करून घेऊ शकतो. मी नम्र विनंती करतो, कृपा करून हे करा. तुम्हाला ह्याचा खूप आनंद आणि आशीर्वाद पण मिळेल. जरा कठीण वाटेल या वयाप्रमाणे, परंतु आपल्याला पिढी घडवायची आहे. आपल्या नंतरच्या सेवकांना मजबूत करायचं आहे. आणि ते जर मजबूत झाले तर ते मंडळीला मजबूत करतील आणि आपल्याला त्याचं प्रतिफळ देव दिल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच. माझा तास संपतोय आणि आपण या PDF मधून इतर अभ्यास करू शकता. वन्स अगेन आय थँक गॉड फॉर helping us to complete the book 7 or book 3 of series 2, Principles of Faith and Discipleship. Today was the principles of our work and ethics and how do we do the ministry in the church. Next we will go to the book 8 and we will complete the book 8 within few weeks. पुढच्या वेळेस 8वं पुस्तक आपण घेऊ आणि आपण जाऊ आणि देवाला गौरव देऊ. Thank you very much. ही तत्वे आपण आपल्या जीवनाला लागूकरण करून या आणि आपल्या जीवनाला एक नवा आकार याद्वारे देऊया. मी परमेश्वर पित्याचा आभार मानतो व पाळक साहेबांचंही मनपूर्वक आभार मानतो आजच्या या गौरवी सेवा कार्यासाठी व आज सायंकाळी घेतलेल्या या मननासाठी. हे अध्ययन प्रभुदेव बाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाचं करो. पुन्हा एक वार आपण आपल्या रोजच्या विनंत्या ज्या आहेत त्या घेऊन प्रार्थना करणार आहोत. आजारी प्रियजनांसाठी प्रार्थना करू. सोबतच पावसासाठी आपण मागत आहोत की प्रभूने आम्हाला पाऊस द्यावा. या परिसरामध्ये आपल्याला पावसाची गरज आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या शाळांसाठी, आपल्या संस्थेच्या द्वारे चालवण्यात आलेल्या सर्व कार्यासाठी, मग ते हॉस्टेल्स आहेत, शाळा आहेत, विविध व्यवस्था आहेत, प्रभुदेव बाप ते आशीर्वादित करो. सोबतच जी आमची प्रिय लेकरं बाहेरगावी प्रशिक्षण घेत आहे त्यांचं प्रशिक्षण परमेश्वर पिता आशीर्वादित करो. रैता अक्का आहेत, जुलियाना अक्का, श्री पीडी लवणे आहेत, प्रभुदेव बाप या प्रियजनांना आपलं आरोग्य देव. सोबतच जे कोणी आजारी आहेत त्या सगळ्यांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्यामध्ये आपल्या मंडळीचे वडील पाळक आहेत, रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब. कृपा करून पाळक साहेब आपण पुढे या. मंडळीसाठी आपण प्रार्थना करा आणि पाळक साहेबांची प्रार्थना झाली की मग आपण प्रभूची प्रार्थना म्हणू आणि त्यानंतर सन्मान्य रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब प्रभूचा आशीर्वाद देतील. गीत गायन करू, उद्याच्या सूचना ऐकू आणि मग मनन समाप्त करू. प्रार्थना करू आपण. सर्वसमर्थ जीवन प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज सायंकाळी पुन्हा एक वार प्रभू आम्हाला या 3ऱ्या सत्रातील या शेवटच्या या 7व्या मालिकेमधून जे आत्मिक धडे तू दिलेस त्याबद्दल तुझे आभार मानतो. परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो कारण तू आम्हाला अजीवन शिष्य बनण्यासाठी तू बोलावलेला आहे. आणि प्रभू हे सेवाकार्य जीवनाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रभू तसं करत राहावं ही तुझी इच्छा आहे. यासाठी की अंतिम टप्प्याला तुझ्यापासून आम्हाला पारितोषिक बक्षीस मिळणार आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. संत पौलाने जे सुशिक्षण मंडळांना दिलेलं आहे त्यामध्ये प्रभू आम्हाला त्या स्पर्धेचं प्रभू आम्हाला जे उदाहरणं दिलेले आहेत प्रभू, त्या काळामधील त्या स्पर्धा होत असताना त्या पौलाने बारीक सारीक लक्ष देऊन त्याकडं त्यांचं लक्ष लावलेलं आहे. आणि शर्यतीमध्ये धावणारा व्यक्ती प्रभू स्वतःची कसरत करत असताना त्या धावण्यासाठी नियम पाळून प्रभू ते बक्षीस मिळवण्यासाठी असा धावत होता की ते मलाच मिळेल. आणि म्हणून प्रभू हे आध्यात्मिक सेवाकार्य शिष्यत्व आम्ही पत्करलेलं आहे. तर प्रभू आम्हाला निश्चित त्याची खात्री आहे की आम्हाला त्याबद्दल जीवनी मुकुट मिळणार आहे. आणि म्हणून प्रभू या मुष्टियोद्धा
योद्ध्याप्रमाणे स्वतःला कुदलणं, नियम पाळणं आणि सर्व प्रकारचा आत्मत्याग करणं या गोष्टींची गरज आहे. आणि म्हणून प्रभू हे आत्मिक धडे आम्ही गिरवत असताना हे जे बहुमूल्य सुशिक्षण आरंभीच्या मंडळांनी ती तत्त्व पाळले आणि ते आशीर्वादित झाले, ते वृद्धिंगत होत गेले. तसं प्रभू या दिवसामध्ये आमच्या या क्षेत्रामध्ये हा अभ्यासक्रम प्रभू तुझे दास डॉक्टर रेव्हरंड जी जयकर आमच्यासाठी अतिशय श्रम करून प्रभू वारंवार ते गिरवून प्रभू प्रत्येकाला ते सुशिक्षण देत आहे, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. बिल्डबद्दल आम्ही धन्यवाद देतो प्रभू. त्यांनी हे अध्ययन कार्य जरी त्याचं भाषांतर अजून झालेलं नाही आणि प्रभू अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या भाषेत आम्हाला ते समजावून देत आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो की ज्यांना शक्य आहे त्यांनी अधिक यामध्ये भाग घ्यावा आणि प्रभू ते सर्टिफिकेट मिळवावं. एवढंच नव्हे तर प्रभू यामधून जे महत्त्वाचं मौल्यवान शिक्षण आहे ते आत्मसात करावं अशी कृपा होऊ दे. म्हणून या तरुण पिढीतील या सेवकांसाठी पुढाऱ्यांसाठी आमची प्रार्थना आहे. त्यांनी आपल्या मंडळांना पुढील काळासाठी प्रभू हे सुशिक्षण आत्मसात करावं आणि ते गिरवावं, इतरांना शिकवावं. म्हणून प्रभू त्यांना सद्बुद्धी दे आणि या सुशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या SM ट्रस्टबद्दल धन्यवाद देतो, आमच्या SA चर्चेसबद्दल धन्यवाद देतो. या क्षेत्रामध्ये आम्ही आमचे अध्यक्ष डॉक्टर प्रभू राजेश वळवे त्यांनी मुलाचा वाटा घेऊन प्रभू हे प्रत्येक मंडळांसाठी लागू करावं. त्या मंडळांमध्ये सुशिक्षणाचे गट निर्माण व्हावेत या तळमळीने प्रभू अनेकांना प्रभू वारंवार सत्रांमध्ये शिकवलेलं आहे. आम्ही प्रार्थना करतो त्या कळवळ्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं अशी कृपा होऊ दे. आम्ही तुझे दास रेव्हरंड जी जयकर यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना वेळोवेळी चांगलं आरोग्य दे आणि प्रभू त्यांना ही जी महान सेवा तू दिलेली आहे, जबाबदारी दिलेली आहे आणि प्रभू शिक्षणाचं सुंदर कार्य त्यांनी आरंभापासून या क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. आणि प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो त्यांचा अधिक फायदा आमच्या मंडळांना होऊ दे. आज आम्ही प्रार्थना करतो जे आजारी वर्ग आहेत त्यांना आरोग्य दे आणि नित्याच्या ज्या विनंत्या आहेत त्याप्रमाणे आमची बहीण रेता का त्यांना तू आरोग्य दे प्रभू. त्यांना स्पर्श कर. जुलियाना आहे त्यांनाही तू स्पर्श कर. मालतीबाईंसाठी आमची प्रार्थना आहे, त्या बहिणीलाही तू आरोग्य दे. एवढंच नव्हे तर प्रभू आमचे तुझे दास रेव्हरंड प्रभू DM पाटील यांची पण आम्ही आठवण करतो. या वृद्धापकाळात तू त्यांना भरपूर आरोग्य आशीर्वाद दे आणि देवबापा त्यांच्याद्वारे तुझं गौरव दे. आम्ही प्रार्थना करतो की अनेक प्रकारच्या साथींनी देखील लोक काही आजार आहेत प्रभू. आम्ही प्रार्थना करतो कोणाला कशाची बाधा होऊ देऊ नको. या पावसाळी वातावरणातल्या या साथींच्या आजारापासून आम्हाला दूर ठेव. आम्ही आमच्या अध्यक्ष राजेश वळवे यांच्यासाठी धन्यवाद देतो. अचानक त्यांना त्रास झाला परंतु तू स्पर्श करून तू त्यांना बरं केलंस, तुझा आभार मानतो. आम्ही प्रार्थना करतो की प्रभू या दिवसात पावसाची नितांत गरज आहे. आमच्या भोवताली आजूबाजूला चांगला पाऊस पडत आहे, त्याबद्दल आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आणि प्रभू शहाद्यामध्ये देखील चांगल्या प्रकारचा पाऊस झाला. आम्ही प्रार्थना करतो, अपेक्षा बाळगतो की आमच्या नंदुरबार शहरात आणि या जिल्ह्यातील सर्व ठिकाणी सर्वत्र चांगला पाऊस दे प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. आम्ही अधिक कळवळ्याने तुझ्याकडं मागावं ही तुझी इच्छा आहे आणि म्हणून प्रभू आमचं पूर्ण लक्ष तुझ्याकडे लागलेलं आहे. तू आमच्या प्रार्थना विनवणीकडं कान दे आणि आकाश कपाटे उघडून आम्हाला भरपूर पाऊस दे प्रभू. आम्ही पुन्हा एक वार आज सायंकाळच्या मन्नाबद्दल धन्यवाद देतो. या अभ्यासक्रमाबद्दल धन्यवाद देतो. या दासांबद्दल धन्यवाद देतो. जे ऑनलाईन जोडले गेलेत त्या सर्वांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला आशीर्वादित केलंस, तुझी स्तुती असो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिलं जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमचे ऋण आमपासून सोड आणि आम्हास परीक्षेत आण नकोस तर आम्हास सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव
ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या अभ्यासक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व तुझ्या प्रिय दासांबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चेच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. रात्रीश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखी तू करा प्रतिपा. उद्या सायंकाळसाठी सूचना आहे. उद्या देखील सायंकाळी 6 ते 6:30 या वेळेला मनन चिंतन होईल आणि उद्याचं मनन चिंतन रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब हे घेतील. सर्वांना सलाम. सलाम.